नमस्कार मंडळी. आत्मचिंतन आणि अंतर्दृष्टी आपल्या व्यसन व्यवस्थापन चर्चेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. पहिल्या भागात आपण आत्मचिंतनाचं महत्त्व पाहिलं. आता आपण प्रत्यक्ष पद्धती आणि साधनांवर बोलूया, म्हणजे ज्या व्यसनमुक्तीच्या प्रवासात खरंच मदत करू शकतात. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार काही खूप प्रभावी मार्ग आहेत असं दिसतंय. चला याचा सविस्तर आढावा घेऊया. अगदी बरोबर. यात काय येतं तर सजगता आधारित पद्धती आहेत. मग जर्नलिंग म्हणजे आपल्या विचारांची नोंद ठेवणं आणि भावनिक व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण सुरुवात करूया माइंडफुलनेस बेस्ड रिलॅप्स प्रिव्हेन्शन पासून, म्हणजे MBRP. MBRP. अच्छा. MBRP मध्ये सजगतेचा वापर होतो. सजगता म्हणजे काय तर कोणताही निर्णय न देता, जजमेंट न करता सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करणे. हे खास व्यसनमुक्तीसाठी विकसित केलेलं तंत्र आहे. ओके. तर हे MBRP नेमकं कसं काम करतं, म्हणजे काय खासियत आहे याची? यात काही महत्त्वाचे पैलू आहेत. पहिलं म्हणजे व्यसनाची जी तीव्र इच्छा येते ना, त्याआधी शरीरात काही सूक्ष्म बदल होतात, संकेत येतात. ते ओळखायला शिकायचं. दुसरं म्हणजे ती जी इच्छा आहे तिला पूर्ण जाणीवेनं अनुभवायचं, म्हणजे तिला दाबून टाकायचं नाही किंवा लगेच प्रतिसाद पण द्यायचा नाही. अच्छा. तिसरं, जेव्हा काही अडचणी येतात, चुका होतात, तेव्हा स्वतःवर टीका नाही करायची, सहानुभूतीनं वागायचं स्वतःशी. आणि चौथं म्हणजे अवघड भावनांमध्ये वाहून न जाता त्यांचं फक्त निरीक्षण करायचं. फक्त निरीक्षण? हो. हे तंत्र काय करतं तर व्यसन आणि कृती यातली जी सवयीची साखळी आहे ना, ती तोडायला मदत करतं. कारण तीव्र इच्छेची लाट येते, तिच्यावर स्वार व्हायला शिकायचं, तिच्यात वाहून नाही जायचं. वा, म्हणजे तीव्र भावनांवर कृती न करता त्यांचं फक्त निरीक्षण करायचं, ही कल्पनाच अनेकांसाठी खूप वेगळी असेल, नाही का? बरोबर. म्हणजे भूतकाळात काय झालं किंवा पुढे काय होईल याचा विचार न करता वर्तमानावर लक्ष. यामुळे होतं काय की शारीरिक संवेदनांबद्दल आपली जागरूकता वाढते आणि विचारांच्या प्रवाहात आपण वाहत जातो ते थांबवण्याची क्षमता येते. नकारात्मक विचारांना चिकटून बसायची गरज नाही, त्यांचं फक्त निरीक्षण करता येतं. हे खरंच खूप महत्वाचं वाटतंय. या व्यतिरिक्त अजून कोणते साधने आहेत? म्हणजे रिफ्लेक्टिव्ह जर्नलिंगबद्दल ऐकलंय मी, ते काय आहे? रिफ्लेक्टिव्ह जर्नलिंग म्हणजे आपले विचारांची, भावनांची नोंद ठेवणं. हे सुद्धा एक शक्तिशाली साधन आहे आणि सुरुवात अगदी सोपी आहे. दररोज फक्त 10 मिनिटं शांत ठिकाणी बसायचं आणि आपले विचार, भावना, अनुभव लिहून काढायचे. काय विचारायचं स्वतःला? स्वतःला विचारायचं, आज कधी तीव्र इच्छा झाली, त्याच्या आधी काय घडलं होतं, कसं वाटत होतं तेव्हा, आणि मग मी त्या इच्छेला कसा प्रतिसाद दिला, हे सगळं लिहायचं. अरे वा, जर्नलिंग आणि पॅटर्न ओळखणं हे मला थोडं खेळाडू जसे त्यांचे गेम टेप्स बघतात ना तसं वाटतंय. अगदी तसंच. काय चांगलं झालं, काय चुकलं, काय पुन्हा पुन्हा घडतंय हे शोधण्यासारखं आहे. मग ह्या नोंदींमधून काय समजतं? बरोबर. आठवड्याच्या शेवटी ह्या नोंदी बघितल्या की काही पॅटर्न्स, काही नमुने दिसू लागतात. म्हणजे कोणत्या परिस्थितीत इच्छा वाढते, कोणत्या भावनांमुळे व्यसनाला खतपाणी मिळतं, कोणत्या प्रतिसादामुळे जरा बरं वाटतं, सकारात्मक परिणाम मिळतात, हे सगळं समजायला मदत होते. अच्छा, म्हणजे पॅटर्न कळले की पुढचं पाऊल ठरवता येतं. मग ह्या पॅटर्न्सच्या आधारावर पुढे काय करायचं? या माहितीच्या आधारावर पुढच्या आठवड्यासाठी काही लक्ष्य ठरवता येतात. समजा एखादा विशिष्ट ट्रिगर ओळखला तर तो टाळण्याचा प्रयत्न करणं किंवा त्याला जाणीवपूर्वक वेगळा प्रतिसाद द्यायचा ठरवणं. ओके. नवीन सकारात्मक सवयी जोडणं किंवा ताण कमी करण्यासाठी एखादं नवीन तंत्र वापरायचं ध्येय ठेवणं, असं काहीतरी. एक पद्धतशीर दृष्टिकोन वाटतोय, प्रभावी आहे. पण अनेकदा असं होतं की ठरवलेल्या योजनेनुसार वागता येत नाही. म्हणजे राग, दुःख, चिंता या मोठ्या भावनांचं काय? त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं? आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं आत्मकरुणा इथे कशी लागू होते? अगदी महत्वाचा मुद्दा. इथे येतात ट्रिगर्स आणि प्रतिसाद योजना. सगळ्यात आधी आपले ट्रिगर्स ओळखणं महत्वाचं आहे. ट्रिगर्स म्हणजे? ट्रिगर्स म्हणजे अशा गोष्टी ज्यामुळे व्यसन करण्याची इच्छा वाढते. ते भावनिक असू शकतात, जसं राग, एकटेपणा. सामाजिक असू शकतात, म्हणजे विशिष्ट लोक किंवा पार्टी वगैरे. पर्यावरणीय असू शकतात, म्हणजे ठराविक ठिकाणं, वेळ. किंवा शारीरिक पण असू शकतात, जसं थकवा, भूक. हे ओळखल्यावर मग भावनांच्या लाटांचं निरीक्षण करायचं.
त्या समुद्राच्या लाटांसारख्या असतात, येतात आणि जातात. त्यांना प्रतिकार नाही करायचा, फक्त निरीक्षण करायचं. भावनांना नाव द्यायचं, आता मला राग येत आहे, आणि श्वासावर लक्ष केंद्रित करून ती भावना ओसरेपर्यंत थांबायचं. आणि आत्मकरुणा? आत्मकरुणा इखेच महत्वाची ठरते. चुकांमधून शिकायचं, स्वतःला दोष देत बसायचं नाही, सहानुभूतीने घ्यायचं. आणि प्रतिसाद योजना म्हणजे काय नक्की? प्रत्येक मोठ्या ट्रिगरसाठी एक तयार योजना हवी आपल्याकडे. म्हणजे प्लॅन बी तयार ठेवायचा. उदाहरणार्थ? जसं की तीव्र इच्छा झाली की ठरलेलं आहे विश्वासू मित्राला कॉल करायचा, किंवा 10 मिनिटं चालायला जायचं, किंवा पटकन सजगता ध्यान करायचं, किंवा अगदी व्यायाम करणं. काहीतरी ठरलेली कृती. या सगळ्या वैयक्तिक तंत्रांवर प्रभुत्व मिळवणं महत्वाचं आहेच, पण आपण यात एकटेनी आहोत हेही लक्षात ठेवायला हवं. बरोबर. मग इतरांना यात कसं सामील करून घ्यायचं? एक सपोर्ट सिस्टम कशी मदत करते? नक्कीच, सपोर्ट सिस्टम अत्यंत महत्वाची आहे. व्यावसायिक मदत म्हणजे समुपदेशक किंवा थेरपिस्ट, ते आत्मचिंतन वाढवायला मदत करतात, विशिष्ट उपचार पद्धती वापरायला शिकवतात. जसं की विचार बदलायला मदत करते, किंवा DBT डायलेक्टिकल बिहेवियरल थेरपी हे तीव्र भावना कशा हाताळायच्या यावर लक्ष केंद्रित करते. आणि इथेच पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांसारखे व्यावसायिक महत्वाची भूमिका बजावतात. ते आयुष्य व्यसनमुक्ती उपचार केंद्रामध्ये अशाच व्यावहारिक टिप्स आणि तंत्रांचा उपयोग करून रुग्णांना मदत करतात. अच्छा. आणि त्याचबरोबर समान अनुभव असलेल्या लोकांचे गट म्हणजे सपोर्ट ग्रुप्स, त्यांचा खूप मोठा आधार मिळतो. आपले अनुभव आणि आपल्याला काय समजलं म्हणजे मिळालेली अंतर्दृष्टी हे इतरांशी शेअर करण्याचे काय फायदे आहेत? शेअर केल्याने एकतर स्वतःची समज अधिक पक्की होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक जबाबदारी येते आपल्यावर. अनेकदा इतरांना मदत करताना आपल्याला स्वतःलाही नवीन गोष्टी कळतात, एकटेपणा कमी होतो, आणि एक विश्वासू समुदाय तयार होतो जो आव्हानांना तोंड द्यायला आणि लवचिकता वाढवायला मदत करतो. थोडक्यात सांगायचं तर रोजचं जर्नलिंग, सजगता ध्यान, स्वतःचे ट्रिगर्स ओळखणं आणि त्यावर प्रतिसाद योजना बनवणं, विचारांचे पॅटर्न्स बदलणं आणि इतरांचा आधार घेणं, या सगळ्या गोष्टी आत्मचिंतन आधारित व्यवस्थापनाचा भाग आहेत. अगदी. आणि सुरुवात करण्यासाठी अगदी सोपी पावलं आहेत. बघा, दररोज 10 मिनिटं शांत बसून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. एवढं तर करू शकतो आपण. हां, फक्त 10 मिनिटं. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात काय भावना आल्या त्याची थोडक्यात नोंद करा, 1-2 ओळीत. आणि हळूहळू आपली ट्रिगर्स ओळखायला सुरुवात करा. बस इतकंच. इथे हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की आत्मचिंतन आणि अंतर्दृष्टी विकसित करण्यासाठी सातत्य लागतं. दीर्घकालीन बांधिलकी आवश्यक आहे, पण प्रत्येक जागरूक क्षण आपल्याला व्यसनमुक्तीच्या मार्गावर एक पाऊल पुढे घेऊन जातं. या सगळ्या चर्चांवरून एक विचार मनात येतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण असे छोटे छोटे सजग बदल आणले तर त्याचा एकूण मानसिक आरोग्यावर आणि आपल्या जीवनाच्या गुणवत्तेवर किती खोलवर परिणाम होऊ शकतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?